खरंच अत्यंत जिल्ह्यासाठी आनंदाचा हा क्षण आहे. मी असं म्हणेल की पुन्हा विजयाची सुरुवात नगरपंचायतीपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे आणि या विजयाची सुरुवात चांगली झाली आणि भविष्यात या जिल्ह्यातील जे आमचं वैभव होतं काँग्रेसचं ते परत मिळेल याचा फाउंडेशन आता मजबूत होताना आपल्याला दिसतं. हार के आगे भी जीत होती है, तो जीत के आगे भी जीत होनी चाहिए हा विश्वास ठेवून नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये एक मोठी ताकद निर्माण केली. खरं तर आमच्याकडे मंत्रिमंडळातील स्थान पाहता लोकांच्या संबंधी असलेले मंत्रिमंडळ बघतात आणि एकूण विदर्भामध्ये पाहिलं तर आपण ज्या पद्धतीने यश संपादन केलं, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, यवतमाळ असेल, यातील हा विजय जो आपला विदर्भातला आहे, एकूण राज्यामध्ये आलेल्या काँग्रेस जागेमध्ये 60% वाटा केवळ विदर्भाचा राहिलेला आहे हे सांगताना आम्हाला नक्की आनंद होतो. गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये आपण चांगलं यश संपादन, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि विशेष कृपानं पुरके साहेबांचा मतदारसंघ परत प्राचार्यावर प्राध्यापकांनी पुन्हा जोरानं ठोसा आणला असं एक वातावरण त्यांच्या मतदारसंघामध्ये निर्माण झालं. फार शेती काही लोक मिळवत होते जसं काही यांच्या बाबाचा गडच लागलाय. अरे काँग्रेस का विचारधारा आहे, कभी ये विचार आहे, हा पक्ष म्हणून नाही, तो इतका खोलवर रुजला आहे. काही वेळा माती टाकली तर तो बाहेर येण्याला त्याचं बाहेर येण्याचा उशीर लागेल पण तो त्याला थांबवू शकत नाही. कारण जोपर्यंत क्रांती चांद्र सूर्य आहे तोपर्यंत काँग्रेसचा विचार, महात्माजींचे विचार, नेहरूजींचे विचार हे या देशासाठी ताकद म्हणून उभी आहे. ज्या ज्या वेळेस देशाचं अधपतन होईल त्यावेळेस हा विचार मोठ्या ताकदीनं पुढे येईल आणि पुन्हा देश उभा करण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना देईल. हा विश्वास या निमित्तानं आपल्या विजयाच्या निमित्तानं तुम्हाला सांगितलं पाहिजे. खरं तर मी ओबीसी खात्याचा मंत्री झाल्यानंतर अनेक ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणापासून हे सगळे प्रश्न निर्माण झाले. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण करण्याचं काम कोणी केलं असेल, तुम्हाला आता पुढच्या निवडणुकीला सामोरं जायचं. आता डिजिटल मेंबरशिप या ठिकाणी होते, आपल्या नेत्यांनी सांगितलंय, त्याचं संपूर्ण माहिती आपल्या सगळ्यांच्या पुढे सादर केलेली आहे. जर डिजिटल होते त्याचं तुम्ही बजेटमध्ये जर पाहिलं असेल तर डिजिटलवर मोठ्या प्रमाणामध्ये भर दिलेला आहे. पण या संदर्भातली जर आपल्याला आपलं पक्ष आणि संघटना मजबूत करायची असेल तर काही गोष्टी नक्की कराव्या लागतील. त्याचा उल्लेख आता नक्की केलेला आहे. पण सोपं काम आहे, अगदी करतो म्हटलं तर आम्ही ते करतो आहोत आणि आम्हाला त्याचे रिझल्ट पण मिळत आहे. मी पुरके सरांना सांगणं येते की आम्ही ज्या पद्धतीने आता काम सुरू केलेलं आहे अगदी सोपं काम. तालुक्यातील जेवढे आपल्या मतदारसंघात बूथ आहेत एका विधानसभा क्षेत्रामध्ये साधारणतः 300 बूथ आहेत. 300 बूथासाठी आम्ही 30 लोकांची निवड केली. एका व्यक्तीला 10 बूथाची जबाबदारी आणि 10 बूथ पूर्णतः बूथ मांडणं, तेथील महिला काँग्रेस कमिटी स्थापन करायची असेल किंवा आपली बॅलन्स कमिटी स्थापन करायची असेल, युवक स्थापन करायचं असेल, तुम्ही ते निवडणूक मतदान वगैरे सदस्य नोंदणी या बाबी चालत राहतील. युवक काँग्रेसची मतदान नोंदणी झाली, अजून निकाल आलेला नाही, पण तिथे युवकांची फळी तयार करणं 30 लोक निवडा एका मतदारसंघात म्हणजे साधारणतः 3 तालुके असतील तर मला वाटते 10 लोकांची जबाबदारी आणि एकाला 10 बूथांची जबाबदारी आणि त्याला महिनाभराचा कार्यक्रम द्या. 1 महिन्यामध्ये बूथ आणि सगळ्या कमिट्या त्याची स्थापना करून आवश्यकता असेल तर तो एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्याच्यावर त्यांनी टाकलं पाहिजे. किमान आमच्या गावामध्ये आम्ही बैठक घेत असताना मी काही ठिकाणी स्वतःही जातो, आपण व्हॉट्सअप वगैरे बघत असाल, छोट्या स्थापना करत असताना, आमच्या बूथची स्थापना करत असताना, काँग्रेस कमिटीची स्थापना करत असताना आम्ही स्वतः जाऊन तिथे बसतो आणि आमचे लोक ज्यावेळेस पदाधिकारी जातात त्यावेळेस मी त्यांना सांगितलं किमान गावातील 50 लोकांच्या वर असेल तरच कमिटी करायची. नाहीतर आपले लोक जरा फार मोबाईलच्या आणि व्हॉट्सअप याच्यामध्येच फार बिझी आहेत की जातात, नाहीतर घरी येऊन लिस्ट तयार करतात लोकांना बोलून. प्रत्यक्ष तिथे गेला पाहिजे, ते व्हॉट्सअपवर ते सगळं आलं पाहिजे. त्याची माहिती तालुका अध्यक्ष असेल, जिल्हा अध्यक्ष असेल, संबंधित जिल्ह्याचे नेते आहेत, विधानसभेचे नेते आहेत, त्यांच्याशी तो ग्रुप तयार करून या पद्धतीने जर काम केलं तर मला वाटतं की संघटनेचं काम पुढे जाण्यामध्ये पुढे अडचण होऊ शकेल. आणि त्या बूथमध्ये जी माणसं आपण बूथ नोंदणीसाठी, सदस्य नोंदणीसाठी आपण निर्माण करणार आहोत, तयार करणार आहोत, ती त्या गावातील 5 लोक अँड्रॉइड फोन असणारी जर असली आणि त्यांना सांगितलं तुम्ही
20 सदस्य करा, 20 पंचे 100 जर एका बुथच्या मागे आपले सदस्य झाले तर मला वाटतं 300 म्हणजे 30 झाले, 30,000 झाले, 300 बूथ साधारणतः 300 बूथ असतात आणि त्याच्या बरोबरच्या त्याच्या घरातला एक मेंबर झाला तर 60,000 हक्काची मतं झाली. या पद्धतीनं जर आपण पुढे संघटनेचं काम पुढे नेऊ शकलो तर अत्यंत सोपं काम होईल आणि त्याचे रिझल्टही आपल्याला मिळतील असं मला आशावाद आहे. आम्ही इथे सगळे नगरसेवक आहेत. नगरसेवक म्हणून तुम्ही पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला. काही लोकांनी आम्हाला साथ दिली, त्यांचे मी आभार मानतो. काँग्रेसच्या विचाराला साथ दिली, त्यामुळे तुमचे नक्कीच आभार आहे. पण तुम्ही सुद्धा पक्षाने दिलेल्या पंजाय चिन्हावर आला. ज्या पवित्र हात पंजाय, या पवित्र हाताच्या निशाणीवर तुम्ही मतं मागितला. त्यामुळे तुमची जबाबदारी उमेदवारी घेताना वेगळी पण निवडून आल्यानंतर अधिकची वाटली आहे. कारण तुम्हाला लोकांनी स्वीकारला आणि स्वीकारला कशामुळे? पक्षाच्या निशाणीमुळे स्वीकारला. तुमची सदाची ताकद असेल 60% असेल पण 40% वाटा हा पक्षाचा. जिथे तुमची 20% मत असेल तिथे 80% वाटा काँग्रेसचा. हे आपण विसरून चालू. नगरसेवक झाल्यानंतर मात्र आपण स्वतंत्र झाल्यासारखे वागतो. जिल्हा परिषद असू दे किंवा नगरसेवक असू दे. काय झालंय? 2-3 निकाल आम्ही पाहिले यवतमाळ जिल्ह्यातले विधान परिषदेचे. त्यावेळेस माणसाला दुःख वाटतं म्हणून मुद्दा मी सांगतो. मी एकटा लढणारा माणूस आहे, तुम्हाला माहिती आहे सगळं. मंचावर यवतमाळ माझ्याकडे 240 मतदान होते. मी त्या सराफ नावाच्या वर्धेच्या माणसाला उभं केलं. 500 मतं घेतले, 250 मतं भाजपच्या एकट्या माणसाने फोडले. कारण 2च्या 10 मतं जर तुम्हाला मिळाले असते, 13 मतं मिळाले असते. भाजपचे 750 मतं आणि आपले 250 मतं, 240 मतं असताना आम्ही ते करू शकलो. कारण आमची लोक तिकडे प्रामाणिक राहिली. मी तुमच्या प्रामाणिकतेवर अविश्वास टाकत नाही, पण पक्षाची बांधिलकी ज्यावेळेस असते, पक्षाचा विचार ज्यावेळेस येतो, पक्षाचा व्यक्ती ज्यावेळेस येतो, पक्ष वाढवण्यासाठी ज्यावेळेस आपली भूमिका असते ती त्यावेळेस प्रामाणिकपणाची असली पाहिजे. उद्या एक विधान परिषदचा सदस्य निवडून येणं म्हणजे आपल्याला या जिल्ह्यासाठी 4 कोटी रुपये एका वर्षाला मिळतात आणि 5-6 वर्षाचे 24 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला मिळू शकतात. आणि नाही तर कोण कुठे आहे, कधी कोण झालाय, काही पत्ता लागत नाही. आणि काँग्रेस पक्षात सागर हे काय आहे? काल परवापर्यंत राष्ट्रवादीची भूमिका पाहिली आपण. फार वळवळ करणारे होते भांडवळ, अगदी शांत झाले, दिसत नाही आता कुठे आहे ते पत्ता लागत नाही. पण जसे काही शहनशाहसारखे वागत होते ती भूमिका आता विसरली. काँग्रेस पक्षाला माझ्या जिल्ह्यातील लोकांना मला खरं सांगतो, तुम्हाला सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे, या जिल्ह्यात महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी ताकदीचे नेते खऱ्या अर्थानं आमच्या जिल्ह्यात, या यवतमाळ जिल्ह्यात आहेत. पण मला दुःख याचं वाटतं की पूर्वी आम्ही सगळे सफेद कपडे घालत होतो त्यावेळेस विचार येतो, पण आमच्या विचारातून मात्र रंगीन कपडे ज्यावेळेस आम्ही कधी कधी घालायला लागलो त्यावेळेस विचार कधी रंगीन व्हायला लागले की काय, असंही मला कधी कधी वाटलं. माफ करा, मला काही बोलली, मी ज्या बोलतो त्याचा वाईट विचार करू नका. मी काय फार मोठा नाही, मी अलीकडे 16 वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये आलेला काय, मी काय फार मोठी माझी कारकीर्द नाहीये. पण मी ज्या वेळेपासून आलो त्यावेळेस तुम्ही सगळे नेते त्याचे साक्षीदार की ज्या पद्धतीने लढतो, भांडतो आणि विचार मांडतो, ताकदीनं मांडतो, कशाची पर्वा न करता मांडतो, कारण घाबरत नाही म्हणून मांडतो. त्याच पद्धतीनं उद्याला जर पक्षाला मजबूती मिळवायची असेल, ताकदीनं पक्ष पुढे न्यायचा असेल तर मात्र आपल्याला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी त्यांना, सर्व वैभव आणि ऐश्वर्य पुन्हा यवतमाळ जिल्ह्याला मिळेल आणि आशावाद या निवडणुकीने निर्माण केलेला आहे. या झालेल्या निवडणुकीने सगळ्यांच्या मनामध्ये महाराष्ट्रातील आणि विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता यवतमाळ हा पुन्हा ताकदीने काँग्रेसचा गड म्हणून पाहता जे गेलेलं वैभव आहे ते परत मिळवण्यासाठी आपण पुढे येत आहोत. पण आपल्याला माझी विनंती आहे, मतभेद असू देतील, मतात मतभेद असतात, मनभेद करू नका. मनभेद असतील तर मग मतभेद दाखवू नका. काहीतरी आपण मनभेद आणि मतभेद हे कायमचे राजकीय आपल्या राजकीय आयुष्याचे काय कोणाचं वय काही नसताना 5-5-6 आमदार निवडून येतात, कशाच्या भरोशावर येतात. आणि मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही बाकी काळजी करू नका. मी विश्वासाने शब्द देणारा माणूस, पुढच्या निवडणुकीला आवश्यक सर्व मदत म्हणजे वरिष्ठांवर करूय या विश्वासाने सांगतो. मी चंद्रपूर असेल, गडचिरोली, तुम्ही विचारून घ्या, मी कुठे कमी पडू दिले नाही, कुठली ताकद कमी पडू दिली नाही. किंवा इथपर्यंत नाही, आम्ही तुमच्या रायगडपर्यंत जेवढं मला शक्य झालं. पण यावेळेस सांगतो आपल्याला विदर्भ, कारण काँग्रेस पुन्हा जर नव्यानं उभारी घेऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेसचा करायचा असेल तर विदर्भ मजबूत झाल्याशिवाय होऊ शकत नाही हे आपल्या सगळ्यांना कळू. आणि त्यासाठी ही हा गड काँग्रेसचा गड हा एवढंच ताकदीनं उभं करण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. नवनियुक्त सदस्य आपण निवडाला, तुम्हाला बोलताना उपदेश म्हणून करत नाही, तुम्हाला आता खूप जबाबदारी आहे. कारण जेवढं कमी मतदान तेवढं आव्हान आणि
मोठे असतात आणि तुम्हाला खरं म्हणजे आमदाराला फार शिव्या देणारे नसतात, नगरसेवकाला शिव्या देणारे नसतात. नालीपासून संबंध असतो तर दाखल्यापासून संबंध असतो. शिव्या जो आधी खायची तयारी ठेवेल तो नगरसेवक व्हायला तयार झाला. जास्तीत जास्त शिवाय नगरसेवक. आमदाराला कोण घ्यायचं तर कोण बघायचं, कोण पुढे रोज रोज जातं. उठल्याबरोबर पुढचा मतदार तुमचा घर दरवाजा खोलले की पुढचा माणूस तुमचा मतदार असलेला तुमच्याकडे बघत असतो आणि तो त्या छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे विषय, त्याचे प्रश्न असतात आणि गावाशी संबंधित त्या शहराच्या विकासाच्या संदर्भात नक्कीच अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करत असताना तुम्हाला थोडासा नम्रपणे काँग्रेसची विचारधारा जी आहे कोण काही बोलू दे. काल परवा आपण पाहिलं ते बाई भाषण फार मोठं करून गेले. आमच्या निर्मला सीतारामन काय दिलं, काय मिळालं, कुठल्या दिशेने जाईल चाललाय, फार मोठे. सगळ्यांना मला आनंद याचा वाटतो की काही लोक आता पक्षात प्रवेश केले. भाजपचा आमचा एक तरुण कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश, ही आवश्यकता आहे. कारण पक्ष राहुलजींनी सांगितलं, काय सांगितलं राहुलजी, हा हिंदू आहे आणि हिंदूची भूमिका म्हणजे मी हिंदू आहे पण मी हिंदुत्ववादी नाही. कारण हिंदू हा सहिष्णू असतो. आमच्या महात्माजीने आपल्याला संदेश दिला, आपण सहिष्णू अहिंसेच्या मार्गाने, सहिष्णूच्या मार्गाने आपण काम केलं पाहिजे. म्हणून सहिष्णू माणूस, सहिष्णू हिंदू हा सहिष्णू असतो, तो कोणावर वार करत नाही. पण हिंदुत्ववादी मात्र हा कडवा देश भडकवणारा आणि धर्मानी जातीमध्ये भांडण होणार असतो. म्हणून हिंदू आणि हिंदुत्वाला आम्ही धर्मवादी असतो, धर्मांधवादी नाही. धर्माचा स्वाभिमान बाळगणं नक्कीच तो बाळगला पाहिजे ज्याच्या त्याच्या धर्माचा, पण इतरांच्या धर्माचा उद्धार करून त्या धर्माला कमी लेखून स्वतःच्या धर्माची तारीफ करू नका. धर्म समानतेने गेला पाहिजे ही विचारधारा. काल परवा आपण सगळ्यांनी काय पाहिलं आपल्या घटने, काल आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला. आपण शेवट त्यातून देशाची एकता नाही अखंडित. आज तो योगी देशाचं चित्र कशा पद्धतीने बघू बघा, हे होणार. शेवट तुम्ही बाबासाहेबांच्या पवित्र अशा संविधानाची शपथ घेऊन एखाद्या पदावर जाल आणि जेवणाच्या ताटावळीवर मात्र भव्य वस्त्रधारी बसवून त्यांची पूजा करून तुमच्या सरकारी बंगल्याचा उपयोग कराल तर लोक काही मूर्ख नाही. आता खऱ्या अर्थानं मला तिथे दिसते की त्या भाजपच्या विचारसरणीपासून ओबीसी समाज आता दूर जातो आणि ओबीसी समाजाला बरकरार देण्याचं काम आतापर्यंत केलेलं. त्याला धर्मांधता, धार्मिकता, देव धर्म यामध्ये बांधून ठेवलं होतं. त्याला बाहेर काढण्याची आता आवश्यकता. आम्ही ते करायचा प्रयत्न करतो. सुरुवात केली आहे. काही जणांचे आरोप माझ्यावर होतात, मी ओबीसी संघटना खुशाल होऊ दे. मला माहिती आहे की जोपर्यंत हा 12-17 8 पगड जातीचा माणूस काँग्रेसपर्यंत येणार नाही तोपर्यंत काँग्रेसची शक्ती वाढणार नाही. केवळ आपण एक समाज किंवा एक विचार करून होणार नाही तर शेवटचा छोटा समाज, मायक्रो समाज हा पक्षाला जोडला पाहिजे. जोपर्यंत तो समाज होता आपल्या बरोबर होता तोपर्यंत पक्ष मोठ्या ताकदीने वाढला. तो समाज हळूहळू आमच्यापासून वाढून हिंदुत्वाच्या नावाने काढला, धर्माच्या नावाने काढला आणि हा ओबीसी समाज दूर गेला. त्याला जोडण्याचं काम आता सुरू केलं. आता खरं अर्थानं काल परवा आपण राज्यपालांनी सही केली की त्यांचं निंदन करायला गेलो. आता 50% अप टू 50% आता रिझर्वेशन ओबीसीचं कायम राहायला गेलं. आमची जबाबदारी आम्ही पार पडली. आम्ही इंटरव्ह्यू नका आता आयोगाने त्याला मान्यता दिली कोर्टाकडून येतो. आज तरी 50% ओबीसीचं आरक्षण शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या लोकसंख्येनुसार त्यांना दिल्यानंतर जे आरक्षण आहे तेवढं. उदाहरणार्थ यवतमाळमध्ये जर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या 40% असेल तर 10% ओबीसीला मिळेल. गडचिरोलीमध्ये 50%च्या वर गेलेली आहे, तिथे 10% आपल्या ओबीसीला मिळेल, 40% एससी आणि एसटीला मिळेल. पण हे 50%मध्ये मिळतील ते आम्ही केलंय. आता खरी मागणी आमची भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून केली पाहिजे. कोणता नेता मिळाला त्याला सांगितलं पाहिजे ओबीसीचं 27% आरक्षण मिळवायचं असेल तर आता देशाच्या घटनेमध्ये बदल करा, पार्लमेंटमध्ये बिल आणा आणि 243 डी आणि टी सबसेक्शन 6 यामध्ये जर दुरुस्ती केली आपण आणि 27% आरक्षण जर तिथे लागू केला तर संपूर्ण राज्यासह, जिल्ह्यासह, राज्यात आणि देशामध्ये 27% आरक्षण लागू होईल. आता पुढचा चंद्रू हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, हे आपण मांडलं पाहिजे. त्यांच्या पुढे आपण नेलं पाहिजे. 50%च्या आत आम्हाला 10% मिळेल, 20% मिळेल, 27% मिळणार नाही. जोपर्यंत 27% आरक्षणासाठी, पॉलिटिकल आरक्षणासाठी आपल्याला पार्लमेंटमध्ये दुरुस्ती होणार नाही, घटनेत दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत मिळणार नाही. म्हणून तुमच्या दम असेल केवळ आचारपणा करण्याशी करतात काही भाजपचे लोक. ओटात एक आणि ओटात एक भूमिका जी मांडतात
त्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही आता ओबीसी जर विचाराने खरंच तुम्हाला ओबीसीच्या संदर्भात भलं करायचं असेल तर राज्यातील ओबीसी नेत्यांनी विरोधी पक्षांनी नरेंद्रजी मोदी साहेबांकडे जाऊन मांडलं पाहिजे की 27% आरक्षण घटना दुरुस्ती करून ओबीसीला आरक्षण द्या, नाहीतर काही आपलं भलं होणार नाही. जे आम्ही करतो ते करतो. 8 जिल्ह्यातील ओबीसीचं आरक्षण कमी झालं. आम्ही शेड्यूल टाईपचं मतदान कमी शेड्यूल टाईप आरक्षण कमी केलं नाही. गेल्या 20 वर्षापासून लढाई मी मंत्री झाल्यानंतर पहिला विषय अजेंड्यावर आणला आणि आज कमी झालेलं आरक्षण वर्ग 3 आणि वर्ग 4 नोकर भरतीमध्ये ओबीसीचं आरक्षण 8 जिल्ह्यामध्ये कमी झालं. चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, यवतमाळ, रायगड अशा अनेक 8 जिल्ह्यामध्ये पालघर पासून नंदुरबार, धुळे आणि ठाणे या जिल्ह्यात आरक्षण कमी झालं. केलं आणि दुरुस्ती करून गेलं. कोणाला धक्का न लावता आज 8 जिल्ह्यामध्ये 19% ओबीसीला आरक्षण मिळत आहे. जर उद्या 500 जागा पोलिसांच्या भरल्या जातील 19% प्रमाणे ओबीसीला आरक्षण मिळणार. शेड्यूल टाईपचं कमी न करता, शेड्यूल कास्टचं कमी न करता काल परवा ओबीसीच्या लोकांवर अन्याय झाला. आम्ही मानलं ते की जर त्यावेळेस केंद्र सरकारने दुरुस्ती केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये लागू झाला नव्हता. प्राध्यापकांच्या निवडीमध्ये 60 वर्ष लागत होता कारण संवर्ग न्याय आरक्षण नव्हतं, विषय न्याय. कोणालाही धक्का न लावता, कोणाच्याही मन दुखवता नाही, कोणाचाही कोटा कमी न करता ते आम्ही करून टाकतो. आज तुम्हाला एससी, एसटी, ओबीसी हा विचारधारेचा माणूस ताकदीने एकत्र होण्याची आवश्यकता. तो विमुक्त भटक्या जाती असेल. अनेक निर्णय मी माझ्या खात्याकडून घेतले. मी तुम्हालाही सांगतोय की माझ्या इथे ग्रामीण भागातले कार्य अजूनही आमच्याकडे प्रस्ताव येतो. पैसे आहेत आमच्याकडे, तुम्ही अनावश्यक प्रस्ताव द्या. माझे आमदार असतील, माझे आमदार द्या, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मंजूर करू. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी प्रस्ताव द्या. गरिबांचे घर आहे, त्यांना घर देणार आहेत, पैसे काम करता येईल. तुम्ही जिथे जिथे कराल तिथे आम्ही नक्कीच मदत करू. आता नगरसेवकांना सुद्धा निवडून आल्यानंतर निधीची आवश्यकता पडणार. एक बैठक तुम्ही सगळ्यांनी नेत्यांनी सांगावं. त्या तारखेला एक बैठक आम्ही या नगरसेवकाच्या नगराध्यक्षाच्या निवडणुका झाल्या की यांना घेऊन एक बैठक लावू. पालकमंत्र्यांच्या बरोबर बैठक लावू. मी जिल्ह्यात येईल. तुम्ही 8-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये सगळ्या निवडणुका संपतील आणि समान वाटा प्रत्येक नगर परिषदेला मिळाला पाहिजे. जो काही वाटा मिळेल, नगरोत्थानचा असेल, डीबीसीचा वाटा असेल, तो समान मिळाला पाहिजे. ही भूमिका घेऊन आपण काम करूया. आता आम्ही सोडलं, खूप झाली दादागिरी, ऐकून खूप झाला. सत्तेमधले आम्ही सहभागी आहोत, पण आम्ही समान सहभागी आहोत आणि समानतेने झालं पाहिजे तर आम्ही समाधानी राहू. ही भूमिका आम्ही मानून पुढे काम करणार. आम्हाला काही समिती आहे याचा विचार नक्की केला जाईल. आपण सगळेजण मी बोलण्यासाठी यासाठी उभा झालेलो आहे कारण मला 5:30 वाजता अत्यंत महत्वाची मीटिंग नागपूरला आहे आणि त्यामुळं मी म्हटलं माझे सर्व माझे पुष्ट नेते इथे असलेले मी त्यांच्या पुढे मी बोलावं का त्यांना मार्गदर्शन करावं नाही. म्हणून तुम्ही तुमच्या हातात मोठी शक्ती या निर्माण झालेली आहे. आज 40 जागा 102 जागेपैकी निवडून येणं म्हणजे 40% यश आपल्या जिल्ह्याला मिळालं. हे काही नसताना, एकही आमदार नसताना हे यश मिळते. आणि ही म्हणजे तुमच्या विजयाची घोडदौड. या फाउंडेशन मजबूत होते. आता आपल्या विजयासाठी सांगितलं हे फाउंडेशन आहे. हे मजबूत झालं की पुढची इमारत मजबूत होईल आणि ती इमारत आता मजबूत होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. त्याचा मला नक्कीच आनंद आहे. तुम्ही सर्व नगरसेवकाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, सामाजिक कार्य हो. तुम्ही तुमचं नाव मोठं करालच, पण तुमच्याबरोबर पक्षाचंही नाव, काँग्रेस पक्षाचं नाव, माझा पक्ष म्हणून त्या पक्षाचं नाव ज्या पंचायत निवडून आला त्याही पक्षाला मोठं करण्यासाठी आपण प्रयत्न कराल हा आशावाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय गुरु. कार्यक्रमात सन्माननीय नामदार वत्से बंडे अत्यंत पोटतिडकीनं